बेसिक लेवलच्या थोड्याफार गोष्टी आपण जरासा स्किप करणार आहोत. ओके, बेसिक तुम्हाला जर बघायचं असेल आपलं तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या चॅनलला बघू शकता. ठीक आहे, बाकी जेवढ्या काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न हो करतो. सर, बेसिक घेऊच नका. हा, बेसिक जरा स्किप करतो. ज्यांना पण बेसिक समजत नाही, माहिती नाही त्यांनी आपल्या चॅनलला हे करा, आपल्या चॅनलला जाऊन चेक करा. आपल्या चॅनलचं नाव दाखवतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर. युट्यूबला आपलं चॅनल आहे, त्याच्यामध्ये बेसिकच्या व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, एक मिनिट. हॅलो, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो दिसते सर. दिसते सर. हा आपलं हे चॅनल आहे, हे चॅनल आहे. चॅनलची लिंक पाहिजे तर मी तुमच्या ह्याच्यामध्ये टाकतो, तुम्ही हे करून घ्या. चॅनलची लिंक गुगल मीटच्या मी चॅटबॉक्स मध्ये टाकत आहोत, चेक करा आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला ज्या काही व्हिडिओज आहेत, बाकीच्या आपल्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला इथे दिसून येतील. ओके, बेसिक मध्ये जे काय आहे पाठीमागच्या व्हिडिओ बघत परत टोटल मार्केटमध्ये जर नवीन असेल त्याच्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू, कोणाला जर येत नसेल तर ट्रेडिंग व्ह्यूचा पण व्हिडिओ आहे. परत बायसेल कसं करायचं, प्लॅटफॉर्म कसं वापरायचा, बेसिक काय आहे, कॅन्डल कशा असतात, हे सगळं आहे. ओके, ह्याच्यामध्ये एक काम करूया आपण, याच्यामध्ये तर न्यू किती जण आहेत ते पहिल्यांदा बघूया. चॅटबॉक्स मध्ये कमेंट टाका, टोटली नवीन कोण आहेत त्यांनी कमेंट टाका न्यू म्हणून. ओके, आणि इंटरमिडिएट आहे त्यांनी आय म्हणून कमेंट टाका. म्हणजे टोटली नवीन जे लोक आहेत त्यांनी न्यू म्हणून कमेंट टाका. इंटरमिडिएट आहेत त्यांनी आय म्हणून कमेंट टाका. म्हणजे ज्यांना माहिती आहे नॉलेज मार्केट मधलं मध्यम लेवलला. ओके, ठीक आहे. ऍडव्हान्स जे आहेत, टोटली ऍडव्हान्स जे आहेत त्यांनी ऍडव्हान्स म्हणून कमेंट करू शकतो, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना. ओके, ऍडव्हान्स मधले किती जण आहेत म्हणजे गोष्टी भरपूर माहिती आहेत त्यांना. SMC ICT 5 वर्षाचा अनुभव असं ना. ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ICT SMC माहिती आहे का? काय नाव आहे तुमचं? ऍडव्हान्स 5 वर्षाचा अनुभव, काय नाव आहे तुमचं? माईक ओपन करा. युट्यूबला व्हिडिओ बघितले सर 5 SMC वगैरे FVG बद्दल. ओके, फक्त FVG वगैरेच बघितलेत ना तुम्ही, पण फुल ऍडव्हान्स नॉलेज आहे का तुमच्याकडे संपूर्ण? नाही. हा, ठीक आहे. कारण की कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही SMC ICT बघताय, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्याबद्दल अजून पूर्ण नॉलेज नाही. ओके, हो, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ऍडव्हान्स मध्ये इथे कमी आहेत, बाकी सगळे न्यू आहेत. ओके, ठीक आहे. नवीन आहेत त्यांच्या हिशोबानेच मी इकडे तुम्हाला एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी. ओके, फक्त थोडंसं बेसिक मी स्किप करतोय. ज्यांना पण बेसिक बघायचं आहे त्यांनी इथे व्हिडिओ आहे, चेक करून घ्या. हे ब्लू कलरचे दिसतात का? हे डे 1 डे 2 वगैरे सगळं आहे बघा, इकडे चेक करून घ्या तुम्ही. ओके, बेसिक ज्यांना पण चेक करायचं त्यांनी इकडे चेक करून घ्या, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. ओके, इथे डे 1चा फक्त व्हिडिओ नाही आहे, डे 2 डे 3 अँड डे 5 डे 4 डे 7 डे 6 सगळे आहेत. डे 1चा तुम्हाला खाली मिळेल इकडे.
इकडे खाली आहेत भरपूर व्हिडिओ आहेत, हे बघा इकडे, इथे पण आहेत. इथे हा पार्ट 1 आहे, पार्ट 2, पार्ट 3, 4, 5, 6 सगळे आहेत. ओके, बघून घ्या बेसिक, ज्यांना पण बेसिक अवघड वाटतंय. ओके, आणि बेसिक मध्ये पण काही गोष्टी जर समजत नसतील, तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्ट मला मेसेज करा. ठीक आहे, बेसिक मध्ये पण काय प्रॉब्लेम येत असेल, काही गोष्टी समजत नसतील तर मला मेसेज करा डायरेक्ट. माझा हा नंबर आहे स्क्रीनवर, तुम्ही माझा नंबर नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता. माझं नाव आहे राजू केसरकर. एकच मिनिट, राजू केसरकर माझं नाव आहे, फॉरेक्स ट्रेडर म्हणून तुम्ही सेव्ह करू शकता. आणि हा नंबर. ओके, ज्यांना पण काय प्रॉब्लेम असेल त्यांनी या नंबरवर मेसेज करा. ठीक आहे, बेसिक मध्ये. ओके, कारण की बेसिक आपण स्किप करणार आहोत, त्यामुळं तुम्हाला काय प्रॉब्लेम येता कामा नाही असं मला वाटतं. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. आता आपण चालू करूया. थोडंसं मी ट्रेंड बद्दल घेतो, कारण की भरपूर लोकांना मार्केटमध्ये ट्रेंड मॅपिंग करता येत नाही. मग पहिल्यांदा मी आज तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी देणार आहे सांगतो, कारण की मला सगळं तुम्हाला ऍडव्हान्स देण्याचा प्रयत्न करतो मी. त्यामध्ये आजच्या याच्यामध्ये अप ट्रेंड असणार आहे, डाऊन ट्रेंड असणार आहे, इम्पल्स असणार आहे, करेक्शन असणार आहे, त्याच्यानंतर बीओएस असणार आहे, त्याच्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर असणार आहे, त्याच्यानंतर फेक चेंज ऑफ कॅरेक्टर असणार आहे, आणि त्याच्यानंतर फेक चेंज ऑफ कॅरेक्टर, इम्पल्स करेक्शन, बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर, हे बोथ साइड असणार बुल बेअर मध्ये. ओके, आजच्या सेशन मध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला मी कव्हर करून देतो. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे, मार्केटची दिशा जोपर्यंत तुम्हाला समजत नाही मार्केट कोणत्या बाजूला जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकत नाही. मग त्याच्यासाठी मार्केटची दिशा जी असते ती प्रॉपर तुम्हाला समजली पाहिजे. ओके, आणि यामध्ये स्ट्रक्चर मॅपिंग नावाचा एक प्रकार असतो. ओके, स्ट्रक्चर मॅपिंग, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये रिटेलर मॅपिंग येतं आणि इंड्युसमेंट मॅपिंग येतं. ओके, आणि त्याच्याही पुढे जाऊन ऍडव्हान्स मॅपिंग पण येतं. या सगळ्या मॅपिंग्स असतात, या मॅपिंग नुसार तुम्ही मार्केटमध्ये ट्रेंड मॅपिंग करून मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. ओके, कसे कमवायचे, काय कमवायचे, तुम्हाला सगळ्यांच्या स्ट्रॅटेजी वगैरे मी दाखवणार आहे या सेशन मध्ये. ओके, तर आपण चालू करत आहोत आता. त्याच्यामध्ये आपण काय करूया, अप ट्रेंड पासून चालू करू. ठीक आहे, अप ट्रेंड पासून चालू करू. ओके, आता एक काम करूया आपण, सगळ्यांसाठी मी एक प्रश्न विचारतो. मार्केट जेव्हा पण अप ट्रेंड मध्ये जातं, त्यावेळेला मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं, त्याच्यात तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये अप ट्रेंड मध्ये जातं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हायर लो. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, माईक ओपन करू नका. माईक जेव्हा पण सांगेल तेव्हाच. तीस सत्तर काय विषय समजलं नाही गणेश सर. 30-70 काय विषय हा, व्हॉल्यूम नाही. 30-70 कसा येणार तुम्ही, तसं ते प्रत्येक वेळेला 30-70च कसं येईल, एकेकदा जास्त येतो, लक्षात घ्या, 50-50% पण येतो. ओके, भरपूर लोकांना माहिती आहे की मार्केट हायर लो ह्या हिशोबाने वरती जातो. ओके, मी एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला हायर लो. ओके, स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. मार्केट इथून इथपर्यंत गेलंय. ओके, इथून इथपर्यंत गेलंय, तर मार्केटने इथे लो बनवलाय तुमच्यासाठी आणि इथे हाय बनवलाय. ओके, ट्रेंड कोणता आहे सांगता येईल तुम्हाला इकडे? सर स्क्रीन दिसत नाही. अप ट्रेंड आहे. स्क्रीन ज्यांना दिसत नाही त्यांनी नेट चेक करा. नेट चेक करा. अप ट्रेंड आहे. एक मिनिट थांबा, एक चांगला माईक घेऊ आपण, त्याच्याशी बोलू आपण. ठीक आहे, कोणाचं माईक, कोणाचा व्हॉइस नाही आहे, शांत ठिकाणी बसला आहात, त्यांनी माईक ओपन करू शकता.
आहे कोणाचं? हॅलो, अपट्रेंड आहे सर. अपट्रेंड आहे. अपट्रेंड आहे, कशावर अपट्रेंड. कशावरून अपट्रेंड आहे सांगा मला. हॅलो, जय सर सांगा अपट्रेंड काय आहे? ते वरच्या दिशेला चाललेलं आहे सर, हायर हाय. हायर आहे गेले, पण ह्याच्या पुढची जी मुवमेंट आहे ती कोणती आली तुम्हाला समजलंय? नाही, याच्या पुढची नाही, तोपर्यंत सर ते खाली जातं वरती. अजूनपर्यंत हा अपट्रेंड नाहीये, लक्षात घ्या. अजूनपर्यंत नाहीये, कारण की एवढीच मुवमेंट आला. ह्याच्यानंतरची मुवमेंट जर खाली गेली तर कोणता ट्रेंड आता? सांगता येईल का कोणता ट्रेंड आहे आता? आता डाऊन ट्रेंड आहे, बरोबर ना? हे बघा, ज्या वेळेला ह्या दोनच गोष्टी बनतात त्यावेळेला अजून ट्रेंड कोणता हा सांगता येत नाही. ठीक आहे, आता बघा, इथून इथून मार्केट थोडं खाली आलं आणि परत वरती गेलं. आता ट्रेंड सांगता येईल? आता ट्रेंड अपट्रेंड चालू झाला. ओके, आता इथे हा पहिला जो हाय आहे, या हायच्या वरती मार्केटने हाय मारलाय, म्हणून इथे काय तयार होणार तुमच्याकडे? हायर हाय तयार होणार. ओके, आणि पहिला जो लो आहे त्या लोच्या खाली गेले नाही मार्केट, म्हणून ते हायरला थांबलं. हायरला थांबले की लोअरला थांबले बघा जरा. इथे मार्केट हायरला थांबले की लोअरला थांबले पहिला जो लोच्या बदल्यात? हायरला, म्हणून इथे काय तयार होणार? हायर लो तयार होणार. ओके, परत इथं तसंच, परत इथनं मार्केट असं वरती जाणार. ओके, प्रत्येक वेळेला मार्केट काय करणार? हायर लो हायर हाय बनवत जाणार. ओके, हा कोणता ट्रेंड झाला तुमच्याकडे? अपट्रेंड झाला. ठीक आहे, ठीक आहे. आता डाऊन ट्रेंड दाखवतो तुम्हाला मी. डाऊन ट्रेंड मध्ये पहिली जेव्हा पण मोमेंट येते त्या मोमेंटवर तुम्ही नाही सांगू शकत ही मोमेंट आली, इथे हाय बनला तुमच्याकडे आणि इथे लो बनलाय. ट्रेंड सांगू शकता तुम्ही कोणता आहे? हायर लो नाही सांगू शकत. इथून मार्केट वरती गेलं आणि खाली गेलं, मग आता सांगू शकता तुम्ही. ओके, स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. गणेश सर तुमचा नेट पॅक चेक करा किंवा नेट चेक करा, वायफाय वगैरे सगळं चेक करा, सगळ्यांना स्क्रीन दिसते. ओके, बघा इकडे वरती हाय आहे, इकडे लो आहे. जेव्हा पण पहिल्या लोच्या किंवा हायच्या बाहेर जाईल त्यावेळेला ट्रेंड चालू होतो. ठीक आहे, मग पहिला जो हाय मारलाय त्याच्यानंतर हा हाय मारला मार्केटने, तो लोअर मारलाय की हायर मारलाय? हा हायर भाग आहे आणि हा लोअर भाग आहे. लोअर मारलाय की हायर बाहेर मारलाय? लोअर मारलाय, म्हणून इथे काय तयार होणार? हायर लो, लोअर हाय तयार होणार. ओके, आणि पहिल्या लोच्या खाली मार्केट गेलं याचा अर्थ इथे लोअर लो तयार होणार. परत मार्केट वरती गेलं, परत खाली गेलं, इथे काय तयार होणार? लोअर हाय होणार. ओके, इथे लोअर लो तयार होणार. परत वरती गेलं, परत खाली गेलं, इथे काय तयार होणार? लोअर हाय लोअर लो. समजलं? हे झाले दोन ट्रेंड. ओके, मार्केटमध्ये टोटल 3 प्रकारचे ट्रेंड असतात. ओके, एक ट्रेंड असतो तो अप ट्रेंड असतो, एक ट्रेंड असतो तो डाऊन असतो, आणि एक जो ट्रेंड असतो तो साइडवेज असतो. साइडवेज माहिती आहे ना? हा, साइडवेज म्हणजे ती एक रेंज मध्ये तयार झालेला असतो असं. ओके, पण साइडवेज मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट करता येत नाही, म्हणून आपण डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड बघतो. ओके, ठीक आहे, इथेपर्यंत क्लिअर आहे सगळं? हो सर, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. आता मला सांगा ज्या वेळेला मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं, असं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं, बरोबर ना? डाऊन ट्रेंडचा जो ट्रेंड असतो तो अप ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होतो? चॅट बॉक्स मध्ये टाका. डाऊन ट्रेंडचा जो ट्रेंड असतो तो अप ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होतो? चॅट बॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी. लोअर आहे ब्रेक ह्याच्यामध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका. हे बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे नंतर कन्सेप्ट आलाय.
सगळ्यात साधा जो कन्सेप्ट आहे पहिल्यापासून प्राइस ऍक्शनचा, तो हा जो करंट तुम्ही फक्त लोअर हाय बोलताय. ओके, लोअर हाय बोलायचं नाही, ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे, करंट लोअर हाय बोलणार आहे. ओके, करंट लोअर हाय ज्या वेळेला मार्केट इकडून खालून ब्रेक करणार वरच्या बाजूला, त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होणार आहे, अप ट्रेंड चालू होणार आहे. ओके, करंट लोअर हायच्या वरती जेव्हा पण मार्केट क्लोजिंग करेल त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड चालू होणार. ओके, ठीक आहे, समजलं इथेपर्यंत. ओके, हा झाला. समजलं सर. हा पहिला ट्रेंड कोणता होता, डाऊन होता. ओके, आणि त्याच्यानंतर कोणता ट्रेंड चालू झाला, अप झाला. ओके, कधी झाला, ज्या वेळेला करंट लोअर हाय मार्केटने ब्रेक केला आणि त्याच्यावरती मार्केट जाऊन क्लोज झालं त्यावेळेला. ओके, समजलं इथेपर्यंत. ओके, समजलं सर. आता पुढे दाखवतो तुम्हाला मी. हा डाऊन ट्रेंड आहे तुमच्याकडे होते. आता अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये कसं कन्वर्ट होतो, इथून मार्केट असं वरती चाललंय. अप ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा कोणतं येईल, कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातो अप ट्रेंड, हायर हाय मध्ये, हायर लो मध्ये जातं. ठीक आहे, हायर लो मध्ये जातो. ओके, मग हा अप ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होईल, हायर लो ब्रेक केल्यावर. हायर लो ब्रेक केल्यावर नाही, करंट हायर लो ब्रेक केल्यावर. करंट हायर लो ब्रेक केल्यावर. हायर लो इथे सगळीकडे आहे. ओके, हा करंट हायर लो आहे. याच्या खाली जेव्हा मार्केट जाईल त्यावेळेला काय होणार तुमच्याकडे, इथं ट्रेंड चेंज होणार. ओके, इथे या एरियामध्ये. ओके, मग पहिला तुमचा ट्रेंड होता तो अप ट्रेंड होता आणि त्याच्यानंतर मार्केटने कोणता ट्रेंड चालू झाला, डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके, ओके सर. त्याचं अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होतो, हायर लो ब्रेक केल्यावर. करंट हायर लो ब्रेक केल्यावर, असं उत्तर करंट असेल. हायर लो. ओके ओके ओके. करंट हायर लो ब्रेक केल्यावर. ओके, ओके सर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. समजलं सर. ओके, ठीक आहे. आता मी इथं ड्रॉइंग करतो. कोणता ट्रेंड आहे सांगता येईल का, किती जणांचं उत्तर साइडवेज, चॅट बॉक्स मध्ये कमेंट टाका. माईक बंद करा. हेड अँड शोल्डर आहे, हेड अँड शोल्डर. चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, माईक ओपन करू नका. इथं सगळ्यांचं उत्तर साइडवेज झालंय बघा. ओके, टाका सगळ्यांनी कमेंट टाका फास्ट. भरपूर लोक आहेत इथे, भरपूर लोक आहेत. ओके, कमेंट टाका फक्त. हेड अँड शोल्डर असा नसतो, इथे भरपूर हेड अँड शोल्डर आहेत. इथे 3 डोकं आहेत, इथे एक डोकं आहे, इथे एक डोकं आहे, इथे एक डोकं आहे, इथे एक डोकं आहे. कुठला हेड अँड शोल्डर धरणार आहे, सगळ्यांचं उत्तर साइडवेज आलेलं आहे. आणि टाका, भरपूर लोक आहेत इथे. कमेंट करा ज्याने पण राहिले त्याने. आपलं उत्तर चुकल असं वाटत असेल
आपलं उत्तर चुकलं असं वाटत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, टाकायला जमलं पाहिजे तुम्हाला. ओके. ज्यांची पण उत्तर इथे, ज्यांनी पण साइडवेज उत्तर दिले त्याचे उत्तर चुकलेलं आहे. पहिली गोष्ट, ज्या लोकांनी साइडवेज उत्तर दिले त्यांचं इथे हे चुकलेलं आहे. कारण की मार्केट साइडवेज मध्ये नाही आहे, मार्केटमध्ये 2 ट्रेंड आहेत, मिक्स ट्रेंड आहे हा मार्केटचा. ओके. मिक्स कोणी ज्यांनी अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड बोथ ट्रेंड ज्यांनी सांगितलं त्यांचे सगळ्यांचे ट्रेंड बरोबर आहेत. ओके. आता ते कसं दाखवतो तुम्हाला. ओके. ते मी पहिल्यांदा इथे दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. ओके. आता इथे आपण मार्किंग जो पण करत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत या चार्ट मध्ये आपण जोपर्यंत मार्किंग करत नाही तोपर्यंत इथे गोष्टी आपल्याला नाही समजत. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मार्किंग करणं महत्वाचं आहे आणि ते मार्किंग कसं करायचं असतं ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोष्टी समजतील. मग तुम्ही म्हणणार साइडवेज आहे का अप ट्रेंड आहे. ठीक आहे, अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. मग मी काय करतो, इकडं स्टार्टिंग पासून चालू करतो. ठीक आहे. बघा आता स्टार्टिंग पासून चालू केलं. स्टार्टिंगला पहिला जिथं चालू केलंय तिथं मी काय केलं, लो दिला. हा लो बनलाय आपल्यासाठी. ओके. बघा हा आपल्यासाठी लो बनलाय, हा आपल्यासाठी लो बनलाय. ठीक आहे, हा लो बनला आणि त्याच्यानंतर ना हा वरचा जो बनला तो आपल्यासाठी हाय बनला. ओके. हा हाय बनला. आता तुम्ही मला सांगा, सेकंड जी मुवमेंट आली वरून, ही मुवमेंट आली, ह्या मुवमेंटनं काय तोडलं, हाय तोडला का लो तोडला? लो लो तोडला. लो तोडला मग सर. ह्या लोच्या खाली हा लो बसलाय. मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे, लोअर लो तयार होणार. लोअर लोअर लो तयार होतात, बरोबर ना. लोअर लो तयार व्हायला लागला याचा अर्थ कोणता ट्रेंड आहे, डाऊन. डाऊन आहे. ओके. डाऊन ट्रेंड. परत मार्केटने हा आणि हा हाय बनवला, काय तोडला मार्केटने, परत लोअर लो तोडला, लोअर लो. परत लोअर लो तोडला, इथे लोअर लो आला. ठीक आहे, म्हणजे हा ट्रेंड कोणता तुमच्याकडे, डाऊन. डाऊन आहे. ठीक आहे. आता सगळ्यात रिसेंटला मुवमेंट तुमची कोणती आली, ही आली बघा. ओके. कोणती मुवमेंट आली, ही आली इथे. हा पॉइंटला इथे मार्केटने तोडलाय. ठीक आहे, इथे बघा, इथे वरती तोडले का, इकडे तोडले. मग हो. या करंट लोअर हायच्या ज्या वेळेला पण मार्केट वरती जातात त्यावेळेला कोणता ट्रेंड चालू होतो, अप ट्रेंड. अप ट्रेंड तयार होतं. मग इथे तुमच्याकडे काय तयार होणार, हायर आहे तयार होणार, हायर आहे. ओके. आणि इथे खाली काय तयार होणार तुमच्याकडे, हायर लो होणार. सांगा मला, साइडवेज आहे मार्केट, हो. हॅलो, कोणता ट्रेंड आहे सांगा मला आता. आता करंट अप ट्रेंड करंट अप ट्रेंड आहे, पण साइडवेज आहे का मार्केट, नाही. साइडवेज नाही ना, बोथ ट्रेंड आहेत. ओके. परत मार्केटने वरच्या बाजूला काय मारलं, हायर आहे मारलं हायर आहे. ओके. आता सगळ्यात करंटला जी मुवमेंट आली ती ही मुवमेंट आले का मुवमेंट. हो सर. आता ही मुवमेंटचा मी हा लो मार्क केला आणि ह्या मुवमेंटचा मी हाय मार्क केला. मार्केटने कुठं तोडलं, इथे तोडलं का, हा. सनी सर आवाज बंद, तुमचा माईक बंद करा ना, तर रिमूव्ह करणार, तुम्हाला ब्लॉक केलं जाईल. बघा इथं हा तुमच्याकडं ए पॉइंट मिळाला आणि हा वरचा बी पॉइंट मिळाला. मार्केटने काय तोडलंय,
इथून मार्केट इथपर्यंत ज्या वेळेला आलं होतं त्यावेळेला काय तोडलेलं मार्केटने, इथून परत इथं वरती गेलं तोपर्यंत काय तोडलेलं का मार्केटनं? नाही. काहीच तोडलं नाही. कुठं तोडलं? इथं तोडलं. ओके, इथं तोडलं. मग या कंडिशन मध्ये या वरच्या हाय पासून खालच्या लो पर्यंत एकच मुवमेंट धरायची. ह्या मुवमेंट धरायची नाही. इथं तुम्ही काय करताय सांगतो मी तुम्हाला. इथे तुम्ही काय करताय, लोअर लो देताय आणि इथे लोअर हाय करताय, बरोबर आहे का? बरोबर ना? पण पाठीमागचा हायर लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत ट्रेंड कसा चेंज होईल? नाही होणार ना. मग इथे लोअर लो आणि लोअर हाय बनायचा काय संबंध येतो? काहीच नाही. ओके, म्हणून हा जो पाठीमागचा लोअर हाय जिथे तुटेल त्याच्यानंतरच तुमच्याकडे बाकीची पुढची गोष्ट मिळणार तुम्हाला. इथे बघा, इथे हा लोअर हाय इथे बदलला, मग इथे तुमच्याकडे खाली त्याच्या बॉटमला इथे काय मिळणार तुम्हाला? लोअर लो तयार होणार. ओके, मग तुमच्यासाठी बघा या वरच्या हाय पासून या खालच्या लो पर्यंत एकच मोमेंट आले. ही आले का? एकच मोमेंट. ही मोमेंट जोपर्यंत मार्केट तोडत नाही तोपर्यंत ह्याच्या आतलं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला इंटरनल स्ट्रक्चर म्हणतात. कुठं तुटले बघा, इथं तुटले का? काय तोडलं सांगा? इथून मार्केट ज्यावेळेला इथं गेलं त्याला काय तोडलं? नाही तोडलं. इथून खाली आलं? नाही तोडलं. इथून खाली आलं काय तोडलं? नाही तोडलं. इथून खाली आलं तोडलं काय? नाही. इथून इथं गेल्यावर तोडलं. मग इथं तुम्ही काय करता सांगतो तुम्हाला मी. तुमची चुकी कुठं होत्या? तुम्ही काय करता, इथं हायर हाय हायर लो देत आहे, पण हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला इंटरनल स्ट्रक्चर म्हणतात, लक्षात घ्या. ओके, इंटरनल स्ट्रक्चर म्हणतात कारण की प्रिव्हियस हायर हाय आणि लोअर लो जे काय बनलेलं आहे ते जोपर्यंत मार्केट तोडत नाही तोपर्यंत पुढच्या कोणत्याही गोष्टी तयार होणार नाहीत. ओके, बघा हा वरचा हाय आणि हा खालचा लो, हे जोपर्यंत मार्केट तोडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तयार होणार नाही. ठीक आहे, मग कुठं तुटली? इथे तुटली बघा. ओके, इथे तुटली, मग इथे वरती काय येणार तुमच्याकडे? हायर हाय येणार. ओके, आता बघा इथून मार्केट परत वरती गेलं असं डायरेक्टली आणि खाली आलं आणि परत वरती गेलं. पहिला हायर हायच्या वरती मार्केट गेलंय का बघा? नाही. नाही. मग इथं हायर लो होणार का? नाही होणार. जोपर्यंत याच्यावरती जात ना तोपर्यंत नाही होणार. ओके, बघा आता आता परत ही मोमेंटला इथे तोडलं, परत आता तुमच्याकडे नवीन मोमेंट कोणती आली? ही मोमेंट आली. ही जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मार्किंग करायचं नाही. बघा कुठं तुटल्या? इथं तुटल्या. ह्याच्या अगोदर कुठं तोडले का बघा मार्केटनं? तोडले कुठं? बघा या या एवढ्या केसमध्ये कुठं तोडले का मार्केटनं? नाही. तुम्ही काय करताय तर चुकताय, काय सांगतो तुम्हाला. इथे तुम्ही लोअर हाय लोअर लो हे द्यायला घेताय, बरोबर ना? तुम्ही मला सांगा, हा लोअर लो किंवा हा हायर हाय जो तयार केलाय मार्केटनं, हा तुटल्याशिवाय पुढचा ट्रेंड कसा मॅप करायचा? नाही करायचं ना, बरोबर ना? हे चुकतंय भरपूर जणांचं, त्यामुळं त्यांना ट्रेंड समजत नाही कोणता तो. आता मार्केटने इथे तोडलं, ओके, इथे खाली येऊन तोडलं, मग ह्या पहिल्या लोअर लोच्या खाली मार्केटने लोअर लो मारलं, असं लोअर लो मारलं आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला मोमेंट कोणती मिळाली? ही मोमेंट मिळाली पूर्ण. बघा या वरच्या हायवरनं ही खालच्या लो पर्यंत ही मुवमेंट मिळाली तुम्हाला. आता ही जोपर्यंत मुवमेंट तुटत नाही तुमची, ही खालचा लो किंवा हाय तुटत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काय होणार नाही, परत दुसरं काय मिळणार नाही. बघा तोडले का मार्केटनं? हा तोडला काय? हा तोडलाय? नाही तोडलेला अजून. मग आणि त्यावेळेला तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये काय देताय? इथं हायर लो देताय, इथं हायर हाय देताय, बरोबर का? ही गोष्ट चुकीची आहे. पहिलं पाठीमागं जे तयार झालंय ते जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत पुढे नवीन काय तयार होत नाही. ओके, अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप करायचं असतं. हे इंटरनल स्ट्रक्चर म्हणतात. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये लोक भरपूर जण फसतात, पण ते आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, समजलं इथेपर्यंत? बघा इथेपर्यंत. आता ट्रेंड कोणत्या ते दोन आहेत का इथे? दोन ट्रेंड आहेत. ठीक आहे, आता या केसमध्ये ट्रेंड कुठे कुठं चेंज झाला हे दाखवतो तुम्हाला मी. ट्रेंड कुठं कुठं चेंज झाला. पहिला जो काही ट्रेंड चेंज झाला तो इथे झाला, बरोबर आहे, इथे झाला. आणि दुसरा जो काही ट्रेंड चेंज झालाय तो कुठे झालाय? इथे झालाय. ओके, आणि तिसरा जो काही ट्रेंड चेंज झालाय तो इथे झाला बघा, झालाय. आणि त्याच्यानंतर चौथा काय जो ट्रेंड चेंज झालाय तो इथे झालाय. ओके, आणि त्याच्यानंतर ट्रेंड चेंज झालाच नाही. ओके, हे ट्रेंड चेंज झालेत आणि ट्रेंड कंटिन्यू कुठे झालाय? ट्रेंड कंटिन्यू इथे झालाय, इथे कंटिन्यू झालाय. याचं मार्किंग वेगळं करतो मी. इथे कंटिन्यू झालाय, त्याच्यानंतर ना इथे कंटिन्यू झाला ट्रेंड,
परत मार्केटने ट्रेंड इथे कंटिन्यू केलाय, त्याच्यानंतर ना बाकी कुठं कंटिन्यू केलेलं नाही मार्केटने. ओके, एवढ्या ठिकाणीच कंटिन्यू केलं मार्केटने. ओके, समजलं इथेपर्यंत मॅपिंग कसं करायचंय? कोणाकोणाला समजलं चॅटबॉक्स मध्ये टाका. ज्यांचं पण क्लिअर आहे त्यांनी क्लिअर म्हणून मेसेज टाका. बरं ठीक आहे, थोडस परत एकदा सांगतो, कन्फ्युज व्हायला नको म्हणून परत एकदा सांगतो. ठीक आहे, आता मी लाईव्ह मुवमेंट सारखं दाखवतो तुम्हाला. लाईव्ह मुवमेंट मध्ये जेव्हा पण मार्केट चालतं तेव्हा इथून मार्केट इथं वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं. कोणता ट्रेंड आहे हा? अप ट्रेंड आहे. ठीक आहे, आता अप ट्रेंडचं मी पहिल्यांदा मार्किंग करून घेणार. जे काय ते इथे वरती माझ्याकडे हायर लो तयार होणार आहे आणि इथे खाली माझ्याकडे हायर लो तयार होणार आहे. हे मार्केट असं चालतं ना, हो का? मार्केट आपलं असं चालतं. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, आता इथपर्यंत सगळ्या पोझिशन तुमच्या सगळ्या तयार आहेत, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला तर अप ट्रेंड क्लिअर दिसतं. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, इथून मार्केटने एक मुवमेंट केली इथपर्यंत, ट्रेंड चेंज झाला नाही. नाही? ठीक आहे, आता मार्केटने इथनं जराशी वरती मुवमेंट केली, ट्रेंड चेंज झाला नाही अजून पण. नाही अजून पण. जोपर्यंत हा हायर लो आणि हा हायर हाय ह्याच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज होणार नाही. ठीक आहे, आणि इथनं आता मार्केट इथपर्यंत आलं, अजूनपर्यंत ट्रेंड चेंज केलं नाही? चेंज केला. ठीक आहे, बघा मार्केट परत इथून वरती गेलं असं इथपर्यंत, ट्रेंड चेंज झाला अजूनपर्यंत नाही चेंज झाला. ठीक आहे, आता या कंडिशन मध्ये अनेक इथं कंडिशन येते, तुम्हाला दाखवतो. अनेक कंडिशन असते, ती कंडिशन तुम्हाला समजत नाही पण दाखवतो. हे बघा इथं एक कॅन्डल अशी तयार होते, ग्रीन कलरची असून दे किंवा ब्लॅक कलरची असून दे, नाही फरक पडत. ओके, ग्रीन कलरची धरतो. इथे कॅन्डल तुमची अशी तयार होते आणि तिचा जो वीक असतो, वीक म्हणजे ती वीक असतो तो असा बाहेर जातो तिचा. आता तुम्ही मला सांगा, या कंडिशन मध्ये मार्केटनं पहिला जो हायर हाय बनलाय त्याच्या बाहेर क्लोजिंग दिली का? नाही, कारण की ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग इथे येते बघा, इथं येते ना, इथं ओपनिंग आणि इथं क्लोजिंग. ओके, नाही दिलं अजूनपर्यंत, ट्रेंड चेंज झाला नाही, बरोबर ना? जोपर्यंत हा हायर हाय असतो, या हायर हायच्या जाऊन बाहेर अशी कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत हा ट्रेंड चेंज होत नाही किंवा ट्रेंड कंटिन्यू होत नाही. आता मार्केटने वरती क्लोजिंग दिली, काय झालं? अप ट्रेंड कंटिन्यू झाला. मग जेव्हा पण अप ट्रेंड कंटिन्यू होणार त्यावेळेला इथे खाली बॉटमला काय तयार होणार तुमच्याकडे? हायर लो तयार होणार इथे. ओके, त्याच्या अगोदर जे काय मार्केट फिरत होतं त्याला काय म्हणतात? इनसाइड स्ट्रक्चर म्हणतात. ओके, त्या पाठीमागच्या हायर आहे आणि हायर लोच्या आतमध्ये ते स्ट्रक्चर होतं. ओके, समजलं? हा, हा आपला मॅप आहे, चार्ट आहे तो 15 मिनिटाचा, हे मॅपिंग सांगायला काय? 15 मिनिटाचं मॅपिंग नाही, मॅपिंग सगळ्या याच्यावर महत्वाचं आहे. बघा तुम्ही मला सांगा, 15 मिनिटाचे कॅन्डल दिसतात? नाही म्हणजे तेच विचारलं. ते टायमिंगचं नंतर सांगतो तुम्हाला. हे स्ट्रक्चर मॅपिंग पहिल्यांदा हे करा, टायमिंग नंतर सांगतो मी तुम्हाला. ओके, हा, टायमिंग मॅटर करत नाही, पहिल्यांदा स्ट्रक्चर कसं मॅप करता हे महत्वाचं आहे, कारण की कॅन्डल सगळ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला कॅन्डल दिसतात. ओके, हे बघा या केसमध्ये मार्केटने इथनं हायर, आता कोणता ट्रेंड चालू झाला तुमच्याकडे? अप ट्रेंड आहे. ओके, अप ट्रेंड आहे. आता नवीन लेटेस्ट मूव कोणती आहे तुमची? या हायर हाय पासून या हायर लो पासून हायर हाय पर्यंत. ओके, ती मार्क करून घेतली. हा लो आणि हा हाय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत नवीन ट्रेंड मॅप करायचा नाही. ठीक आहे, बघा इथे इथून मोमेंट आली, इथे ट्रेंड चेंज झाला किंवा कंटिन्यू झाला? पहिला हाय किंवा लो तोडलाय का मार्केटने? अजून नाही तोडला. परत इथनं वरती गेला आणि परत खाली गेला.
अजूनपर्यंत चेंज झाला, नाही परत वरती गेला आणि परत खाली गेला, अजूनपर्यंत चेंज झालाय, नाही चेंज झाला. परत वरती गेला आणि परत खाली गेलाय, चेंज झालाय, चेंज झाला. झाला झाला. झाला. बघा या प्रिव्हियस हायर लोच्या खाली गेला, याचा अर्थ मार्केटने अप ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू केला, डाऊन ट्रेंड चालू केला. ओके समजलं. आणि त्याच्यामध्ये जे काय होतं त्याला काय म्हणतात, इंटरनल स्ट्रक्चर, ते मोजायचं नसतं, ते मोजायचं नसतं. आणि तुम्ही ते मोजताय, तिथं तुम्ही सगळीकडे काय देताय, लोअर हाय, लोअर लो, इथं परत तुम्ही काय करताय, इथं हायर हाय देताय आणि इथं लोअर लो झालेलं असतंय, परत इथं तुम्ही लोअर लो देताय, इथे लोअर हाय देताय, बरोबर ना, हे असं करताय ना तुम्ही, बरोबर. हे असं करताय. त्यामुळं या केसमध्ये तुम्हाला इथं कोणता ट्रेंड दिसायला लागला, डाऊन ट्रेंड दिसायला लागला, बरोबर का, डाऊन ट्रेंड दिसायला लागला. आणि त्यावेळेलाच मार्केट मेकर या हायर लोच्या खाली जी लिक्विडिटी पडलेली असते ती खायला आलेले असतात ते, आणि खाल्ल्यानंतर ना फास्ट मुवमेंट येते अशी, आणि त्यावेळेला तुम्ही सेल्सची एंट्री घेतलेली असते आणि तुमची एसील जातात त्यावेळेला, बरोबर आहे का, कळलं? हो. हा. आणि हे तुम्हाला मी रिटेलर दाखवा लागलोय, रिटेलर ह्याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स लेवलचं जे स्ट्रक्चर आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. त्याच्यासाठी हा बेस आहे, बेस येत असेल तर ते समजणार तुम्हाला. ओके, इथेपर्यंत समजलं सगळं? फॉलो करतो. हे ओके ठीक आहे. आणि आता एक काम करूया, तुमच्यासाठी मी एक टास्क देतो, तुम्ही सगळ्यांनी एक त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर ना त्याला मॅपिंग करून तुम्ही, सर्वीकडे फॉलो करतो काय? हो सगळीकडे फॉलो करतो. हा नाही करणार, ह्याच्या पुढचा जो शिकवणार आहे तो मी, ओके ओके. ह्याच्या पुढचा जो शिकवणार आहे तो फॉलो करतो, ठीक आहे. मी तुम्हाला टास्क मध्ये एक चार्ट देणार आहे, त्या चार्टचं तुम्हाला मॅपिंग करायचं आहे आणि टेलिग्रामच्या ग्रुपला टाकायचं आहे, त्याची लिंक पण देतो मी तुम्हाला. ह्याला मॅप करायचंय आणि टेलिग्रामला टाकायचं. ओके, एकच मिनिट, टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये पेस्ट. बघा आले का, लिंक आली का बघा. हो सर आली. त्या लिंकला जॉईन करा आणि तुमचा तो ह्याचा स्क्रीनशॉट आहे तो तिथे टाकतो, तो डाउनलोड करा. लिंक फास्ट मध्ये जॉईन करून घ्या, तुम्हाला मी तिथे टाकतो, परत टाकायला नको. लिंक फास्ट मध्ये जॉईन करून घ्या, ज्यांना पण खरंच मार्केट शिकायचं त्यांनी मार्क करून घ्या, फास्ट मध्ये जॉईन करून घ्या. तुमचा जो स्टडी आहे किंवा तुमचे काय प्रॉब्लेम आहे त्या ग्रुपवर शेअर करू शकता तुम्ही. फास्ट मध्ये ग्रुपला जॉईन करा, माईक बंद करा. सिरीज हे समजलं तुम्हाला, मार्केट कसं हे बघायचं, चार्ट मॅपिंग कसं करायचं ते. हो समजलं सर. इंटरनल धरायचं नाही, ते इंटरनल कशावर बघायचं, मागच्या ह्याच्यावर बघायचं. ओके ओके. कारण की मार्केटचा ट्रेंड कोणता हे समजलं तर प्रॉफिट करता येतो मार्केटमध्ये. ओके हो सर. केले का सगळ्यांनी जॉईन, फास्ट करा.
फास्ट करा म्हणजे मला तो इमेज टाकता येईल. हा इमेज टाकता येईल, फास्ट करा. कारण की हिस्ट्री दिसणार नाही त्याला तुम्हाला परत. नवीन जॉईन झाला तर हिस्ट्रीचं काय दिसणार नाही. ओके. बघा इमेज आला का? इमेज आला असेल तर त्याला हे करा, रिॲक्ट करा. इमेजला रिॲक्ट करा. ओके ठीक आहे. त्या तो जो इमेज आहे एक तर त्याचा झेरॉक्स मारा किंवा पेंट मध्ये घ्या आणि त्याच्यावर मॅपिंग करा. आणि मॅपिंग झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट टाका किंवा फोटो काढा आणि परत ह्याच ग्रुपला टाका. ओके. बरोबर आहे का नाही? चूक आहे ते दाखवतो तुम्हाला मी. उद्या मी तुम्हाला ह्याच स्ट्रक्चर मॅपिंगवर मार्किंग करून काय चूक आहे काय बरोबर आहे ते दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाकतो. ठीक आहे. ओके. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड हे सगळं समजलं असेल मला वाटतं. ठीक आहे. ओके ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड समजला तुम्हाला, तो चेंज कसा होता हेही समजलं. ओके. एक काम करूया आपण, नवीन स्टुडंटसाठी थोडकं एक ड्रॉइंग देतो, त्या ड्रॉइंग नुसार त्यांनी हे करा म्हणजे त्यांना समजेल. सर तुम्ही हा जो लिंक पाठवलाय तो दुसरा टेलिग्राम चॅनल आहे का? हो चॅनेल आहे टेलिग्रामचं ते. दुसरा आहे का? म्हणजे मी जो जॉईन केलाय तो त्याच्यावरती नाही आलं काहीच. तुम्ही कोणता चॅनल नाही? आता इथे लिंक आहे ना चॅट बॉक्स मध्ये. एक आहे तो जॉईन, त्यावरती 850 ते सबस्क्राईबर. तो रेग्युलर आहे, तो रेग्युलर आहे. म्हणजे तिकडे मी जरा अनालिसिस वगैरे टाकतो. हा तुमच्यासाठी आहे, म्हणजे तुम्ही तुमचं काही चुका आहेत त्या शेअर करण्यासाठी ग्रुप आहे, तिकडे शेअर करतात ना तुम्हाला. ठीक आहे सर, थँक्यू. हा तुमच्या चुका शेअर करण्यासाठी. ओके. लिंक परत टाकले बघा. नवीन जे स्टुडंट आहेत त्यांनी हे ड्रॉइंग काढून घ्या फास्ट मध्ये. अप टू डाऊन आहे हा. अप ट्रेंड मध्ये मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कसं चालतं आणि हा डाऊन टू अप आहे, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होता आणि मार्केटने अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट केलं. ओके. इथेपर्यंत सगळं घ्या. टेलिग्रामला ऍड होत नाही. टेलिग्राम नसेल तुमच्याकडे किंवा व्हॉट्सअपला नंतर टाकतो मी. ड्रॉइंग काढून घ्या नवीन, जे फुल नवीन बिगिनर आहेत त्यांनी. टोटल बिगिनर आहेत त्यांनी, कारण की मी माझ्यासाठी हा जो सिलेबस आहे हा टोटली बेसिक आहे, लक्षात घ्या. पण मी जे पुढे तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्हाला जर समजायचं असेल तर हा बेस तुमचा क्लिअर लागतो, तरच ते समजतं, ना तर नाही समजत. ओके. ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा फास्ट मध्ये, पुढे जायचं आपल्याला. ओके ठीक आहे. ड्रॉइंग झालं असं समजतो मी, पुढे जाऊ आपण. ठीक आहे. एक काम करा, पुढे टायटल टाका इम्पल्स अँड करेक्शन.
इम्पल्स अँड करेक्शन टायटल टाका. भरपूर लोकांना इम्पल्स अँड करेक्शन माहित नसतं. मला सांगू शकता इम्पल्स आणि करेक्शनचा काय फायदा होतो? कोणाला सांगता येईल? इम्पल्स आणि करेक्शनचा काय फायदा होतो मार्केटमध्ये? सांगता येईल का कोणाला? मुवमेंट कॅप्चर करता येते सर. प्रॉफिट कशामध्ये? करण्यासाठी. कशामध्ये? इम्पल्स मध्ये का करेक्शन मध्ये? इम्पल्स मध्ये प्रॉफिट करण्यासाठी. ओके, ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये इम्पल्स आणि करेक्शन कशासाठी ओळखायचे असतात? प्रॉफिट करता येतं हे सगळं माहिती आहे, मान्य आहे सगळं, पण इम्पल्स आणि करेक्शन कशासाठी ओळखायचे असतात? एंट्रीसाठी. बरं ठीक आहे, एंट्री घेतली. कुठे एंट्री घेणार? इम्पल्स मध्ये का करेक्शन मध्ये? करेक्शन मध्ये. ट्रेंड ओळखण्यासाठी. करेक्शन मध्ये. म्हणजे करेक्शन पूर्ण झाल्यावर का करेक्शन करत असताना? करेक्शन करत असताना काही स्ट्रक्चर जर पॉझिटिव्ह असतील तर त्या केसमध्ये. बरं ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं मार्केट इथून वरती गेलंय आणि थोडं करेक्शन आलंय. ओके, हो. हा. तर इथे करेक्शन आलंय, मग इथे एंट्री कोणती आहे? बायची की सेलची? बायची. जर ट्रेंड अप ट्रेंड असेल तर तिथे बायची येणार. जर ओके, ट्रेंड डाऊन ट्रेंड असेल तर तिथे सेलची येणार. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे कसं असतं सांगतो तुम्हाला मी. मार्केट हे करेक्शन नावाची जी काही मुवमेंट असते मार्केटमध्ये, करेक्शन नावाची जी मुवमेंट असते त्या मुवमेंटमध्ये मार्केट काय असतं? साईडवेज असतं, लक्षात घ्या. जास्तीत जास्त मार्केट साईडवेज असतं किंवा जिगजॅग असतं, आणि ह्या जिगजॅग मध्ये आपल्याला प्रॉफिट जास्त होत नाही. प्रॉफिट कोणत्या मुवमेंटमध्ये सगळ्यात जास्त होतो? ट्रेंड मध्ये. ट्रेंडमध्ये नाही, इम्पल्समध्ये. ट्रेंडमध्ये नाही, ट्रेंडमध्ये इम्पल्समध्ये होते, लक्षात घ्या. ट्रेंडमध्ये म्हणजे जेव्हा पण मार्केट असं सिंगल लाईन मध्ये वरती जातं तेव्हा ती इम्पल्स असते, लक्षात घ्या. ओके, आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट हा इम्पल्स मध्ये येतो. ओके, म्हणून तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन शोधणं गरजेचं असतं. ओके, ठीक आहे. हो सर. हा, इम्पल्स करेक्शन टायटल टाकलं असेल तर पहिलं त्याच्यामध्ये सब पॉइंट मध्ये अपट्रेंड टाका, आणि अपट्रेंड टाका, आणि अपट्रेंड मध्ये जे काही इम्पल्स आहेत आणि करेक्शन आहेत ते दाखवणार मी तुम्हाला. ओके, आणि अपट्रेंडचं ड्रॉइंग करून घ्या तिकडे. अपट्रेंडचं ड्रॉइंग करून घ्या. अपट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं? हायर लो. हायर लो जातं. हे पण मार्किंग करून घ्या तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन कोणती ती समजेल. ओके, सर हे लाईव्ह ते उद्या बघायला भेटेल का परत? मी ना घे, कारण आम्ही ऑफिसमध्ये काम करतोय म्हणून उद्या भेटेल का बघायला परत व्हिडिओ मध्ये? हो 100% मिळेल, वगैरे. 100% मिळेल, 100% मिळेल. पण कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही काम वगैरे करत आहे, पण व्हिडिओ बघताना आपण जेवढं त्याला अटेन्शन द्यायचं तेवढं देत नाही. तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. ओके, सर व्हॉट्सअप लिंकला ग्रुपला लिंक टाकाल का उद्या? युट्यूबवर बघता येईल अशी युट्यूबला व्हिडिओ येते, येईल. युट्यूबला येते लेक्चर, युट्यूबला बघू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. हा, नेम काय आहे सर युट्यूबवर? युट्यूबवर मगाशी सांगितले मी, तुम्ही मला मेसेज करा, नंतर तुम्हाला मी नाव वगैरे सगळं देतो. ओके, ओके, थँक्यू सर. सर्व हा. बेसिक पण सर्व येईल नाही, सर्व लाईव्ह? हो हो, सगळं लाईव्ह येणार. ओके, थँक्यू सर. माईक बंद करा. कोमल मॅम, आवाज येतो तुम्हाला? हो येतं. यात इम्पल्स करेक्शन सांगता येतील तुम्हाला हो. या केसमध्ये?
हो. सांगा बघू. जो हायर हाय बनवलाय तो इम्पल्स झाला. हायर लो हम्म. बनवलाय तो करेक्शन झालं. करेक्शन झालं. तसं नाही म्हणायचं. तेव्हा इकडे हायर लो पासून हायर हाय पर्यंत इथून इथपर्यंत मोमेंट आले ना. हा बरोबर हा, मग ही इम्पल्स आहे. ओके. बरोबर. इथे परत इथे हायर लो पासून हायर हाय पर्यंत जी काय मुवमेंट आली ती इम्पल्स आहे. ओके. हो. आणि हायर हाय पासून हायर लो पर्यंत जी मुवमेंट आली आहे ती कोणती आहे? करेक्शन. करेक्शन आहे. ओके. आता या केसमध्ये आता ज्यांना इम्पल्स करेक्शन माहित नाही त्यांनी कोणीतरी माईक ओपन करा. हॅलो. इम्पल्स करेक्शन ज्यांना माहित नाही त्यांनी कोणीतरी माईक ओपन करा. हॅलो. हॅलो. हा, इम्पल्स करेक्शन माहिती आहे तुम्हाला? नाही सर. बरं ठीक आहे. ओके. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्या हातात एक बॉल आहे बरोबर, हा. तुम्ही वरती फेकला तर वरती फेकताना ताकद जास्त लागणार का वरनं खाली येताना ताकद जास्त लागणार? वरती फेकताना. फेकताना. मग आता इथं वरती फेकणारे किती मुवमेंट आहेत? इथं ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, बरोबर आहे? हा. या सगळ्यात ताकदीच्या मुवमेंट असतात आणि ह्या ताकदीच्या मुवमेंटला काय म्हणतात? इम्पल्स. कळलं? हा हा हा. आणि इथे इथून मार्केट थोडंसं खाली येते, म्हणजे जसा बॉल खाली येतो तसा. ती कोणती मुवमेंट आपल्याकडे? करेक्शन मुवमेंट आहे. ओके. हम्म. आता हाच प्रश्न मी वरती फेकताना सांगितला आणि हाच प्रश्न जर खाली फेकताना झाला असेल तर करेक्शन. बॉल जर खाली फेकताना तुम्ही बॉल जर खाली फेकायला लागला एका टेरेसवरनं तर ताकद कधी लागणार जास्त? खाली फेकताना का टप्पा पडल्यानंतर? खाली फेकताना. खाली फेकताना. मग इथली डाऊन ट्रेंड मध्ये प्रत्येक जी मुवमेंट खाली फेकताना जी पडायला लागल्या त्याला काय म्हणायचं? इम्पल्स. इम्पल्स. ओके, कळालं? हा. आणि ही जी मुवमेंट यायला लागली ह्याला काय म्हणायचं? करेक्शन. करेक्शन. म्हणजे टप्पा पडायला लागल्या ती. ओके. हा. समजलं इम्पल्स करेक्शन? हो सर. ओके. हे ड्रॉइंग प्रॉपर काढा. अप ट्रेंड आणि ड्रॉइंग ट्रेंड डाऊन ट्रेंडचं वेगळं आणि तिथे मार्किंग करा. बघा अशा पद्धतीने मार्किंग करायचं तुम्हाला. या हायर लो पासून या हायर हाय पर्यंत मुवमेंट कोणती आल्या? इम्पल्स. मग याला तुम्ही IMP म्हटलं तरी चालेल. ओके. ही इम्पल्स आहे तुमच्याकडे. ओके. जेवढ्या काय इम्पल्स आल्यात त्या सगळ्या ह्याला इम्पल्सचं मार्किंग करायचं. काय इम्पल्सचं मार्किंग करायचं असं माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात जास्त जो प्रॉफिट होतो तो कुठं होतो? इम्पल्स मध्ये होतो. म्हणून मार्केटमध्ये इम्पल्स शोधणं गरजेचं असतं. आणि ही जी मोमेंट आली ती करेक्शन आली. CORR टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या प्रॉपर. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर माईक ओपन करा. हॅलो. हॅलो. आदर्श सर आवाज येत नाही तुमचा क्लिअर. आवाज क्लिअर येऊन देणार. त्या चॅट बॉक्स मध्ये टाका. काय प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट टाका.
हॅलो. ही जी मोमेंट आल्या इथून इथेपर्यंत, ही इम्पल्स का आल्या कोण सांगू शकेल का? किंवा इथून इथेपर्यंत जी मुवमेंट आल्या ती इथे इम्पल्स का आल्या हे कोण सांगू शकेल का? पाठीमागील हायर लो ब्रेकआउट दिल्यामुळे हायर लोचा ब्रेकडाऊन म्हणजे थोडक्यात जर म्हणायला गेलं तर मार्केटने ट्रेंड चेंज केलाय, बरोबर ना? ट्रेंड चेंज केला, मग ट्रेंड चेंज झाला याचा अर्थ इथे डाऊन ट्रेंड चालू झालाय. मग डाऊन ट्रेंड मध्ये फर्स्ट जी मुवमेंट येते ती कोणती असते? इम्पल्स असते, म्हणून ही इम्पल्स आले. ओके, इथं पण तसंच आहे, इथं पण मार्केटने ट्रेंड चेंज केलाय आणि ट्रेंड चेंज मध्ये फर्स्ट जी मुवमेंट आहे अप ट्रेंड मध्ये फर्स्ट मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स आहे. मग ही पण कोणती आहे? इम्पल्स आहे. ओके, समजलं? इम्पल्स करेक्शन क्लिअर आहे? ज्यांचं पण क्लिअर आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका आणि ज्यांना कॉम्प्लिकेटेड वाटत आहे त्यांनी कॉम्प्लिकेटेड टाका फास्ट मध्ये. ज्यांच्या गोष्टी क्लिअर झाल्या त्यांनी क्लिअर टाका, कॉम्प्लिकेटेड असेल त्यांनी कॉम्प्लिकेटेड टाका. इम्पल्स करेक्शन सगळ्यात सोपी मुवमेंट आहे. ओके, पण जेव्हा पण तुम्ही चार्टवर जाता त्यावेळेला किचकट वाटते. ती का वाटते किचकट? कारण की तुम्ही मॅपिंग करायला येत ना तुम्हाला. मगाशी तुम्हाला जो काही मी टास्क दिलाय तो टास्क जर तुमच्याकडनं क्लिअर झाला तर तुम्हाला इम्पल्स करेक्शन शोधता येईल. ओके, ओके, एक काम करू, हा इम्पल्स करेक्शनचा तुमच्या मी ग्रुपला हा फोटो टाकतो. कुणाकडे पण याचा ड्रॉइंग नसेल तर तुम्ही तिकडून तो शेअर करू शकताय. ओके, एक काम करतो मी इकडे स्क्रीनशॉट काढतो, कॉपी इमेज अँड तुमच्या ग्रुपमध्ये हा मी बघा फोटो आला का? ओके, आता परत बघा, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सिंपल दिसतात. वरती जाताना करेक्शन दिसतंय, खालती जाताना इम्पल्स दिसतंय. ओके, आता तुम्हाला जरासं कॉम्प्लिकेटेड करतो मी. ओके, कारण की मार्केट हे कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉम्प्लिकेटेड गोष्टी जर आल्या तरच तुम्हाला मार्केटमध्ये जगता येते, नाहीतर येत नाही. ओके, कारण की मार्केट हे साध्या पद्धतीनं चालत नाही. हे बघा, या स्ट्रक्चर मध्ये इम्पल्स कोणती आणि करेक्शन कोणती ही जर ओळखायची असेल तर येईल का ओळखता तुम्हाला? येईल का ओळखता तुम्हाला? हो सर. यामध्ये इम्पल्स कोणते, करेक्शन कोणते, काय करणार सांगा मला? आधी फर्स्ट ट्रेंड मॅपिंग करायचा, नंतर इम्पल्स करेक्शन. हा, पहिल्यांदा ट्रेंड मॅपिंग करायला लागणार, लक्षात घ्या. ट्रेंड मॅपिंग कसं करायचं तुम्हाला मी स्टार्टिंग पासून दाखवतो. इथने बघा, स्टार्टिंग पासून आलो मी, ट्रेंड मॅपिंग करायला लागलो. ओके, ट्रेंड मॅपिंग मध्ये पहिल्यांदा इथे काय तयार होणार आहे तुमच्याकडे? लोअर लो तयार होणार. ओके,
इथे वरती काय तयार होणार, तुमच्याकडे लोअर हाय तयार होणार. ओके, आणि आपण सगळं टाईप करून घेतो मी फक्त. हायर लो होणार. ओके, इथे लोअर लो होईल, इथे लोअर लो होईल, इथे लोअर हाय होईल, इथे हायर हाय होईल. ओके, आणि इथे पण आपण तात्पुरतं लोअर हाय पकडू. ठीक आहे, त्याच्यानंतर ना ही इंटरनल मुवमेंट आहे, त्यामुळे तिला नाही पकडणार मी, डायरेक्ट खाली पकडणार. ओके, त्याच्यानंतर मार्केटने परत तोडलं इथे वरती. इंटरनल मुवमेंट मी पकडत नाही आहे, लक्षात घ्या. एक ही इंटरनल मुवमेंट मी पकडत नाही आहे. सर इथे इंटरनल राहतील ना म्हटलं. कुठं बघा इंटरनल नाही, इथं तोडले की मार्केटनं. पाठीमागचं सेक्शन तोडलं नाही इथं. कुठलं नाही, ट्रेंड चेंज झाला नाही इकडे. बघा इथे ट्रेंड, हे पुढचं दाखवते की तुम्हाला मी. अजून मॅपिंग करायचं, थांबा 2 मिनिटं, मी पहिल्यांदा करतो, मग मला चुकलंय का सांगा. ओके, मी पहिल्यांदा करतो, मग मला चुकले का सांगा. ठीक आहे, सांगा मला चुकले का आता. ते इंटरनल असतील तर डाऊट होतं थोडं. कुठलं ग्रीन इंटरनल लाईन सांगा मारली मला. ना त्याचा पुढचा स्विंग, त्याच्या पुढे त्याचे स्विंग आहे ना. हा हा नाही त्याच्या पुढच्या. हे बघा, हा हे बघा, बरोबर, ते पूर्ण. तुम्ही कन्फ्युज झालाय. इथनं हा हाय बनवला मार्केटनं आणि हा लो बनवला. इथं तोडला का मार्केटनं, म्हणजे हा हायर आहे संपला. ठीक आहे, इथे खाली तोडला, हा लोअर लो संपला. बरोबर, हा हायर हाय मिळाला आणि हा लोअर लो मिळाला. ठीक आहे, मार्केटने काय तोडला, लोअर लो तोडला. इथे खाली तोडला का, वरती जाऊन तोडला. मग हा लोअर हाय आणि लोअर लो जेव्हा पण बनला त्यावेळेला हे संपलेत, 2 संपलेत का. आणि तिथनं पुढे हा तुमच्याकडे अप ट्रेंड चालू झाला का, आणि परत हा हाय झाला, हा लो झाला. तो कुठं तुटला, इथं तुटला. इथे हे इंटरनल आहे सगळं. बरोबर, बघा काय चुकलंय का, चुकलंय. हॅलो, नाही चुकल ना. नाही बरोबर. ठीक आहे. हॅलो हॅलो, हा बोला. सर ते सेकंड हाफचं लोअर आहे ते तोडलेलं आहे ना. कुठलं, इथला ना. इकडे बघा की लास्टचा आणि त्याच्या समोरचा. हा इथे हायर आहे होतं तुमच्याकडं. इथे हायर होतं आणि इकडे खाली हायर लो होणार. ठीक आहे, तो मी बघितलं नाही इकडे असं. ओके, बघा आता. ठीक आहे, आता इम्पल्स करेक्शन, ह्याच्यामध्ये आपल्याला इम्पल्स करेक्शन द्यायचं. ठीक आहे, यामध्ये इम्पल्स आणि करेक्शन कॉपी करून घेतो, म्हणजे मला हे करता येत नाही. ओके, ठीक आहे. आता बघा इथं ही पहिली मोमेंट कोणती आली, इम्पल्स आली. ही दुसरी मोमेंट कोणती आली, करेक्शन आली. बरोबर आहे, झूम करतो मी जरा. ही दुसरी मोमेंट तुमच्याकडे करेक्शन आली. ठीक आहे, परत तिसरी मोमेंट कोणती आली, इम्पल्स आली. ठीक आहे, चौथी मोमेंट कोणती आली बघा, इम्पल्स आली, कारण की ट्रेंड चेंज झाला ना. बरोबर आहे का. आता बघा इथे हा तुमच्यासाठी ए पॉइंट झाला होता आणि हा तुमच्यासाठी बी पॉइंट झाला होता. बरोबर का. हा जोपर्यंत तोडत नाही मार्केट, कुठं इथे तोडलाय का मार्केटने, नाही तोड.
नाही तोडला, मग ह्या वरच्या हाय पासून खालच्या लो पर्यंत जी काय मुवमेंट आहे त्या पूर्ण मुवमेंटला काय म्हणायचं? इम्पल्स म्हणायचं. इथनं इथपर्यंत. ठीक आहे, ही इम्पल्स आली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा परत तुम्हाला हा ए पॉईंट मिळाला आणि हा बी पॉईंट मिळाला. मार्केटने काय तोडलं बघा, कुठला पॉईंट तोडला? ए पॉईंट तोडला, वरचा तोडला का? आणि हा इंटरनल आहे, हे मोजायचं नाही. ओके, हे मोजायचं नाही. मग मार्केटने परत काय केलं? मार्केटने परत एक इम्पल्स आणली. बघा इथं कुठने इम्पल्स येणार तुमची? या खालच्या लो पासून या वरच्या हाय पर्यंत इम्पल्स येणार. ओके, इम्पल्स येणार. परत बघा इथे परत मार्केटला तुम्हाला हा वरचा ए पॉईंट मिळाला आणि हा तुमच्यासाठी बी पॉईंट होता. ओके, मार्केटने काय तोडला बघा? बी पॉईंट तोडला. ओके, मग परत तुमच्याकडे काय आली? इम्पल्स आली, कारण की डाऊन ट्रेंड चालू झाला ना परत. हो. बघा डाऊन ट्रेंड चालू झाला इथे असं. ही टोटल तुमच्याकडे इम्पल्स असणार. ओके, बघा ही इम्पल्स असणार असे. ओके, आणि त्याच्यानंतर ना इथनं मार्केट थोडंसं वरती गेलं आणि परत तोडलं. मग ते काय आहे तुमच्यासाठी? करेक्शन आहे. बघा इथे करेक्शन, इम्पल्स नसणार, डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायला मार्केट. हे करेक्शन आहे तुमच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर ना ही इम्पल्स आहे बघा परत तुमच्यासाठी, ही इम्पल्स आहे. ओके, परत मार्केटने ट्रेंड चेंज केलाय, परत ही तुमच्यासाठी इम्पल्स आहे. बरोबर आहे का? बघा मार्किंग कसं करायला, ही इम्पल्स आहे. त्याच्यानंतर ही छोटी मोमेंट आहे, ही छोटी मोमेंट करेक्शन आहे तुमच्यासाठी. बघा ही छोटी मोमेंट, ही इथनं इथपर्यंत, ही पण मोमेंट तुमच्यासाठी करेक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर ही जी मोमेंट आहे ती पण तुमच्यासाठी इम्पल्स आहे. बघा आहे का इम्पल्स? त्याच्यानंतर ही मोमेंट कोणती तुमच्यासाठी? इम्पल्स आहे. ओके, परत मार्केटने ट्रेंड चेंज केला, याचा अर्थ ही मोमेंट कोणती तुमच्यासाठी? इम्पल्स आहे. बघा ही इम्पल्स आहे. ठीक आहे, इम्पल्स आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटने खाली तोडलंय, त्यामुळं इथं जी ही मुवमेंट आली ह्या लो पासून या हायर लोअर हाय पर्यंत ही करेक्शन आहे. करेक्शन. आणि या वरच्या लोअर हाय पासून या खालच्या लोअर लो पर्यंत ही कोणती आहे? इम्पल्स आहे. नाही का? काय रे? नाही ते बघा इथं ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे. ओके, परत मार्केटने काय केलं? ट्रेंड चेंज केला. ओके, मग ट्रेंड चेंज केल्यावर कोणती मुवमेंट येते? इम्पल्स येते. ओके, ही इम्पल्स आली. त्याच्यानंतर ना ही कोणती येणार तुमच्याकडं? ही करेक्शन येणार. बघा ही करेक्शन. ओके, आणि त्याच्यानंतर ही शेवटची मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडं? ही इम्पल्स आहे. ओके, बघा हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप करायचं असतं. ओके, समजलं? सर माझा एक क्वेश्चन होता. एकदा पाठीमागला हाय किंवा लो तोडला लेटेस्ट, तर त्याच्या पाठीमागल्या स्ट्रक्चरला काहीच महत्व नाही का? हा, काहीच महत्व नाही, त्याच्याकडे फोकस करायचं नसतं. ओके, बर, म्हणजे बघा थोडक्यात हा हाय होता आणि हा लो होता, आणि मार्केटने इथं तोडलं ना वरच्या बाजूला, मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, हाय तोडला तर या हायकडे लक्ष देऊ नका, लो तोडला तर या लो कडे लक्ष द्यायचं नाही. ओके, हाय तोडला त्याच्यामुळे तुमच्याकडे हा एक मोमेंट झाला, हा ए पॉईंट झाला आणि हा वरचा बी पॉईंट झाला. बी पॉईंट झाला. हे ए आणि बी पॉईंट जोपर्यंत तोडत नाही मार्केट, तोपर्यंत मार्केटमध्ये स्ट्रक्चर परत मॅप करायचं नाही. ओके, हा, इम्पल्स करेक्शन समजलं? हो समजलं. ठीक आहे, याचा पण स्क्रीनशॉट टाकतो तुमच्या ग्रुपला, तुम्हाला याचा पण फायदा होईल. ओके, कॉपी इमेज अँड टेलिग्राम. इम्पल करेक्शन, आणि तुम्हाला मी जो काही चार्ट दिलाय टास्कसाठी त्यामध्ये इम्पल्स करेक्शन, हायर लो वगैरे सगळं करायचंय. ठीक आहे, इथेपर्यंत समजलं सगळं? हॅलो, समजलं? ठीक आहे, इथेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. म्हणजे आता आपल्या गोष्टी कोणत्या क्लिअर झाल्यात? अप ट्रेंड क्लिअर झाला, डाऊन ट्रेंड क्लिअर झाला, ट्रेंड चेंज क्लिअर झाला, दोन्ही पद्धतीने ट्रेंड चेंज क्लिअर झालेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पल्स क्लिअर झाली, त्याच्यानंतर करेक्शन क्लिअर झालं. ओके, दोन्ही ट्रेंड मध्ये. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करूया आपण, तुमच्यासाठी मी 15 मिनिटं देतो. 15 मिनिटांमध्ये जेवढे काही प्रश्न आहेत तुमचे ते सगळे प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे, पुढचं शिकवत नाही, पुढच्या उद्या सेशनला शिकवतो. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड नको तुम्हाला.
गोष्टी कॉम्प्लिकेटेड नको, कारण की आपण डायरेक्ट ऍडव्हान्स कडे जाणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे भरपूर दिवस आहेत. पहिला कसं मी बेसिक करायचो, पण बेसिक मध्ये 2-3 दिवस जायचे, पण तसं नाही. आता आपल्याकडे दिवस भरपूर आहेत. तुम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतो. ओके ओके ठीक आहे. ज्यांचा माईक क्लिअर आहे, ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी माईक सिंगल ओपन करा आणि ते मला सांगा कुठं अडचण यायला लागली. ज्यांचा पण प्रश्न असेल त्यांनी विचारा. हॅलो प्रश्न आहेत की नाहीत कुणाचे? हॅलो बघा ठीक आहे. असतील तर माईक ओपन करा, नाही साठी माईक ओपन करू नका. ह्या काय ज्यांना पण युट्यूबचं नाव पाहिजे त्यांच्यासाठी ते नाव आहे बघा, ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स. ओके लिंक पाहिजे तर तुम्हाला लिंक पण मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. ह्याच्या चॅट बॉक्स मध्ये पण लिंक टाकतो, हिला जॉईन करून घ्या. हा सेशन तुम्हाला उद्या परत मिळेल. ठीक आहे. बोला, प्रश्न असतील तर बोला. तुमचे काय प्रश्न असतील तर बोला. हा बोला. हा सर, आता आपण जे हे स्ट्रक्चर मॅपिंग जे करतोय, हा तर ते कुठल्या टाइम फ्रेम पासून खालीपर्यंत अलाइन करत आलं पाहिजे, जेणेकरून की आपल्या सगळं म्हणजे व्यवस्थित करता येईल असं. हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. आज फक्त मी तुम्हाला रिटेलर स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवायला लागलो. ओके ओके उद्या हे रिटेलर आलं, सगळ्या गोष्टी आल्या की उद्या मी तुम्हाला मार्केट मेकरचं शिकवणार आहे. ओके ओके आणि मार्केट मेकरचं शिकून जर ते जर यायला लागलं तर त्याच्यानंतर तुम्हाला मी काय देणार आहे, एंट्री देणार आहे. ओके ओके मग मी जर तुम्हाला एंट्री जर देत असेल तर तिथे कसं अलाइन करायचं हे शिकवणार. ओके हा आणि तो या सेशन मध्ये येईल. तो मला वाटतं 4था किंवा 5वा सेशन असेल. ठीक आहे. प्रश्न झाला तुमचा क्लिअर? पण तरी पण आपण स्वतः स्ट्रक्चर मॅपिंग करताना किती तासापासून, जेणेकरून की आपण आता आपली हेच आहे ना की बाबा मोठ्या टाइम फ्रेमवर जेवढं अलाइन करत खाली येतोय तसं त्याप्रमाणेच आपण स्ट्रक्चर मॅपिंग करत यायलाच हवं का? तेच त्या एंट्री त्या दिवशी शिकवणार ना मी तुम्हाला, त्या दिवशी टाइम फ्रेम सकट सगळं शिकवणार. ओके 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 हा आता मी तुम्हाला बेस शिकवायला लागलो, ते शिकवणार नाही. ओके बेस मध्ये बेस क्लिअर करून घ्या, पुढे जाऊन तुम्हाला मी एंट्री कशी घ्यायची दाखवतो. ओके हा तरी पण स्ट्रक्चर मॅपिंग हा प्रॅक्टिस साठी बोलतोय मी, जेणेकरून की चार्ट वर स्टडी करता येईल असं. हा स्टडी करता येईल त्याच्यासाठी 1 आवर आणि 4 आवर करा. ओके 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 हा थँक्यू. ठीक आहे. आणि कोणाचे प्रश्न असतील तर माईक ओपन करा. हॅलो हॅलो हा बोला. हा सर, ती हिरवी लाईन खालची आहे ना, लोअर लो पासून लोअर लो पर्यंत, तिथं सर म्हणजे ती आतलं इंटरनल आहे तरी कसं मार्क केले काय कळलं नाही मला. नाही ही अशी काढली तर त्याचा काय संबंध आहे? ट्रेंड चेंज झाला ना इथं तुमचा. हा ट्रेंड चेंज झाला की, पण सर मग इकडं कसं काय केलं ना, इकडं हायर हाय करताना इकडे वरती नाही, ते मगाशी मी मार्किंग करताना तुम्हाला दाखवताना एक रेष मारल्या. उद्या तुम्हाला मी बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर ज्या वेळेला शिकवणार आहे त्यावेळेस सगळीकडे रेषा मारून दाखवतो. ओके हा हा चालतंय. बोला, आणि कुणाचे काय प्रश्न आहेत? हॅलो बोला. प्रश्न विचारासाठी तुम्हाला वेळ दिला मी, असं कोण देत नाही, लक्षात घ्या. तुमच्या अडचणी विचारण्यासाठी मी तुम्हाला वेळ दिलाय. काय प्रश्न असेल तर विचारा लवकर. हॅलो कुणाला काय प्रॉब्लेम यायला लागलाय स्ट्रक्चर मध्ये? इम्पल्स करेक्शन समजलं का? अप ट्रेंड डाऊन ट्रेंड समजलं का? ह्या गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला पुढे ऍडव्हान्स गोष्टी शिकायला सोपं पडेल. ओके हो सर. ओके आहेत का नाहीत प्रश्न तुमचे काही इथेपर्यंत? सगळ्यांच्या गोष्टी क्लिअर आहेत असं मला वाटतंय.
हो सर, आज तर क्लिअर झालं. ओके ठीक आहे. मला वाटतं इथे टोटल 55 जण आहेत. इम्पल्स करेक्शनचा वापर कशासाठी केला जातो हे माहिती आहे ना? सगळ्यात जास्त जो प्रॉफिट होतो तो इम्पल्स मध्ये होतो, कारण की ती जी मुवमेंट असते ती ताकदवान असते. लक्षात घ्या, म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यात ताकदवान जी मुवमेंट असते ती सगळ्यात मोठा प्रॉफिट देते. म्हणून ती फाइंड करणं तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज असते. बरोबर ना? ओके, बरोबर. आता तुम्हाला मी एक चार्ट वर दाखवतो, सिंपल चार्ट वर दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, हा बिटकॉइन आहे आणि बिटकॉइनचा मी मंथलीचा टाइम फ्रेम लावला. ओके, मंथलीचा टाइम फ्रेम लावला. ठीक आहे, हे बघा मार्केट तुमचं काय झालं, इथून बॉटम वरून वरती गेलं आणि इथून खाली आलं आणि इथून वरती गेलं. ओके, फर्स्ट नंबरला जो फेज आहे हा कोणता फेज आहे? इम्पल्स. इम्पल्स. आणि हा कोणता फेज आहे? करेक्शन. आणि हा कोणता फेज आहे? इम्पल्स. इम्पल्स. प्रॉफिट जास्त झाला इथे? हो, जास्त झाला, कारण की बिटकॉइन $15,000 वरनं कुठं गेलाय? 1,12,000 वर गेलाय. बरोबर ना? कारण की तो कशामुळे गेलाय? कारण की ही इम्पल्स आले आणि इम्पल्स ही सगळ्यात जास्त लांब लचक जाणार. हे कशावर ओळखतं? ते ही करेक्शन नावाची जी मुवमेंट असते ती जेवढा वेळ घेईल त्याच्यावर ठरतं ते. लक्षात घ्या, आणि केवढं कन्सल्ट करेल त्याच्यावर ठरतं ते. ठीक आहे, समजलं इम्पल्स करेक्शन? आणि गोल्ड मध्ये पण तसंच आहे. लक्षात घ्या, हा का गोल्ड पण तीच परिस्थिती आहे. गोल्डची पण सेम, गोल्डची पण तीच परिस्थिती आहे. हे बघा, इथून मार्केट वरती आलं, ही इम्पल्स आली, ही करेक्शन आलं, ही इम्पल्स आली, ही करेक्शन आलं, आणि ही कोणती आली मुवमेंट? इम्पल्स आले. द्यायला गोल्ड चांगला प्रॉफिट. गोल्ड आता टोटली बुलिश आहे. बाईंग इथे करू शकत नाही आपण, कारण की फुल टॉपला आहे. ज्यावेळेला पण टॉपला मार्केट असतं त्यावेळेला बाईंग करायचं नसतं. लक्षात घ्या, नाहीतर एंट्री अडकल्या तर सगळ्यात मोठा लॉस होतो. ओके, गोल्डचा आता पहिला रेजिस्टन्स आहे तो 3700 आहे. 3700 पर्यंत जाईल गोल्ड. ओके, बाकी आणि कुणाला काय प्रॉब्लेम आहेत का? नाही सर. असतील तर लाजू नका, माईक ओपन करा, बोला. तुम्हाला शिकायचं, इकडे लादायचं नाहीये. राजेश्री मॅडम, काय का क्लिअर झालं? हॅलो, हॅलो राजेश्री मॅडम, आवाज येतोय का? हो सर. काय का क्लिअर झालं? सर होते थोडं थोडं. थोडं थोडं म्हणजे लक्ष आहे ना? हो सर, लक्ष आहे सर, मला उशीर ठीक आहे. झाला थोडा. ठीक आहे, चालेल. ओके, नाहीतर रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे, हो सर. चालेल. सर गोल्ड करेक्शन कुठपर्यंत देऊ शकतो? गोल्डचं पहिला टार्गेट, गोल्ड केल्याशिवाय करेक्शन मोमेंट येणार नाही. लक्षात घ्या, गोल्डचं पहिलं टार्गेट पूर्ण करायला पाहिजे. त्याला टार्गेट 2 आहेत आता सेट झालेली. 3700 पहिलं टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट आहे ते 4000. ती टार्गेट पहिला 3700 टार्गेट दिल्यानंतर ना थोडंसं मार्केट खाली येणार, कन्सल्ट करणार, लय पण खाली येणार नाही त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर ना मग पुढचं हे होणार डिसाइडेड. आता पहिलं टार्गेट आहे 3822. पहिलं टार्गेट आहे बघा, तिथनं करेक्शन येऊ शकतं. पहिलं 3822 वरनं करेक्शन येऊ शकते गोल्डचं. ते पण लय मोठं करेक्शन येणार नाही, थोडं. पण मार्केट बुलिश आहे. सेल साईडला रिस्क जास्त घ्यायची नाही, छोट्याशा रिस्कवर करू शकता तुम्ही. ओके,
करेक्शन जास्त देणार नाही त्यावेळेला. ओके. तर मी फेब लावले का? पीबी लावले. ठीक आहे, प्रश्न असतील तर विचारा फास्ट मध्ये, नाहीतर सेशन आजचा थांबवू आपण इथेच. उद्याच्या सेशनला भेटू आणखी भरपूर काही काही नवीन गोष्टी घेऊन आणि टोटली डीप मध्ये. मला वाटतं सगळ्यांच्या गोष्टी क्लिअर होत आहेत. हो सर. तर एक्सनेस ॲप तर प्ले स्टोअर वर नाही, काय करू सांगा प्लीज. ओंकार सर आवाज येतोय? ओंकार राऊत सर आवाज येतोय का? येतोय सर. ओंकार राऊत सर आवाज येतो का? हॅलो. हा, मेसेज करा मला, तुम्हाला लिंक पाठवतो, त्यामधनं ते तुम्हाला मिळेल. ओके. सर आवाज बरोबर येत नाही. तुम्हाला ऐकू येत नाही हो, सगळ्यांना येतोय आवाज. तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना एक्सनेसचा ऍप्लिकेशनचा, त्याच्यासाठी मला मेसेज करा. तुम्हाला मी लिंक देतो, त्या लिंकवरनं ऍप मिळतं तुम्हाला. हॅलो सर. हा बोला सर, फंडेड फॉर्म कोणतं यूज करायचं सर? फंडेड फॉर्म, फंडेड टिप्स चालेल. थोडं सांगता का सर त्याच्याबद्दल? फंडेड बद्दल का? हा सर. फंडेड बद्दल सांगतो, एकच मिनिट. कितीचं घेणार आहे तुम्ही? मी $25,000 येणार आहे सर. घेणार आहे का? हा सर, घेणार आहे सर. ठीक आहे, सांगतो तुम्हाला मी इकडे. $25,000 हा सर. फंडेड घेणार आहे तुम्ही. ठीक आहे, $25,000 फंडेड घ्यायला साधारण मी 5,000चं सांगतो तोपर्यंत तुम्हाला पहिल्यांदा. ओके. 5,000 मध्ये फंडेड मध्ये किती फेज असतात? 2 फेज असतात. ओके. हा सर. फेज 1 आणि फेज 2 असे असतात. ओके. फेज 2. हा, मग ह्यामध्ये एक तर कसं असतं, डेली लॉस लिमिट असतं अँड टोटल ओव्हरऑल लॉस लिमिट असतं. ओके. हा लॉसचा क्रायटेरिया झाला आणि हा प्रॉफिटचा झाला. ठीक आहे. पहिल्या फेज मध्ये किती टक्के प्रॉफिट करायचं तुम्हाला? 8%. 8% सर. आणि दुसऱ्या फेज मध्ये 5% प्रॉफिट करायचं. ठीक आहे. ठीक आहे. डेली लॉस लिमिट आणि टोटल ओव्हरऑल लॉस लिमिट हे इथं 5% आहे आणि इथे किती टक्के आहे? 10% आहे. ओके. 10% सर. हा, इथे 5% आणि इथं 10%. ठीक आहे. अशा पद्धतीनं ते 25,000चं पण सेम अशा पद्धतीने असणार. ठीक आहे. हा सर. आणि याच्यानंतर ना तिसऱ्या स्टेजला ज्यावेळेला जाणार त्यावेळेला तुम्हाला ती लाईव्ह स्टेज मिळते. त्यावेळेला तुमचा लॉसचा क्रायटेरिया सेम राहील, 5% आणि 10%चा. हा सर. आणि प्रॉफिटचा क्रायटेरिया काय, तुम्हाला जो तुमचा ब्रोकर असेल तो किती टक्के स्पिल्ट देणार त्याच्यावर. तुम्हाला 85% तुम्हाला तो विड्रॉल देऊ शकतो. ओके. आता या केसमध्ये कसं असतं, $5,000 अकाउंट आहे, तुम्हाला दिवसाला किती डॉलर? 5% म्हणजे किती डॉलर? $250 लॉस करायचे नाहीत. ओके. आणि टोटल $500 काय करायचे? तुम्हाला लॉस नाही करायचे. ठीक आहे. इथं पण तसंच, इथं पण तसंच. आता हे कसं असतं सांगतो तुम्हाला मी. टोटल तुम्हाला $500 लॉस नाही करायचे. बरोबर आहे. फंडेड अकाउंट पास करण्यासाठी मिनिमम 1 महिना लावायचा. 1 महिना लावायचा, लक्षात घ्या. 1 महिन्याच्या अगोदर पण करू शकता तुमच्याकडे स्ट्रॅटेजी वगैरे प्रॉपर असेल तर. ओके. इथे तरी पण 1 महिना लावायचा. 1 महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 20 दिवस आहेत. ठीक आहे. 20 दिवस. 20 दिवस. 20 दिवसात तुम्हाला लॉस किती डॉलरचा करायचा नाही? $500 लॉस करायचा नाही. $500. ओके. 500 भागिले 20 करा. 500 भागिले 20 सर. $25. $25. दिवसाला किती डॉलरचा लॉस करायचा नाही? $25 सर. $25 लॉस करायचा नाही. ठीक आहे. हा. $25 लॉस करायचा नाही म्हणजे $25 लॉस करू शकता तुम्ही दिवसाला. ठीक आहे. हा सर. हा, मग आता तुम्ही मला सांगा, दिवसाला $25 लॉस करायचा आहे तर किती ट्रेड घेणार? 1 घेणार का 2 घेणार? 1, 2. $25 एका ट्रेड मध्ये लॉस करायचं नाही. 2 ट्रेड मध्ये 50 झाले, पण नियमाच्या बाहेर जाता ना तुम्ही. 1 ट्रेड करायचं. 1 ट्रेड करायचा. 2 ट्रेड करायचा असेल तर 12.5 करायचा.
हा सर 12.5 ठीक आहे. आता गोल्डचा जर हा, सर. ट्रेड घेतला तुम्ही समजा तर स्टॉप लॉस किती पॉईंटचा द्यायला लागतो मिनिमम गोल्डला? 2 पॉईंट 2 पॉईंट नाही द्यायला लागत. मिनिमम तुम्हाला सांगतो 4 पॉईंट गोल्ड अपोजिट जाऊ शकतं. हा सर ओके. आता 4 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस द्यायला लागला गोल्डला किंवा 5 पॉईंटचा आपण राऊंड फिगर धरू. ओके. हा सर 0.05 न जर तुम्ही खेळला लक्षात घ्या 0.05 न जर खेळला तुम्ही तर 5 पॉईंट मार्केटनं मुवमेंट केल्यानंतर ना $25 तुमचा लॉस होणार आहे. हा बरोबर आहे का? हा सर $25 लॉस होणार आहे. मग तुम्हाला 2 ट्रेड टाकायचे आहेत. मग 0.05 न घेऊन चालणार का? नाही सर नाही घेऊन चालणार. मग लॉट साईज कमी करायची. मग लॉट साईज काय असणार तुमची 0.02 किंवा 0.03 असणार. ओके 0.25 हा सर हा अशा पद्धतीनं. आणि हेच क्रायटेरिया तुम्ही $25,000 हे करा. हा सर ओके समजलं? सर हा सर बोला आणि काय प्रॉब्लेम? रूल्स सर याचे रूल्स आपण ब्रीच व्हायचं सर. रूल्स ह्याचे काय हा, सर. असतात? पहिल्या 1-2 दिवसात अकाउंट पास नाही करायचं. हा सर परत न्यूजला ट्रेड नाही करायचं. हा सर परत अल्गोरिदम नाही लावायचे. म्हणजे हा, सर. एक्सपर्ट ऍडवायझर असतात ते नाही लावायचे. आणि तुमचे ट्रेड जर मॅच होत असतील कोणाला तरी म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्या मित्राच्या अकाउंटला पण दोन्हीकडे पण मॅच होत असतील दोन्हीकडे एकदम तर त्यावेळेला ते अकाउंट तुमचं घालवू शकतात. लक्षात घ्या अल्गोरिदम कसं म्हणजे पद्धतीने. कसं सर? आता तुम्ही पण ट्रेड टाकायला लागले आणि तुम्ही मित्र पण आणि दोघांच्या पण ट्रेडची टायमिंग सेम पडायला लागल्या. मित्र म्हणजे अकाउंट तर अलग असणार ना सर? हो पण ट्रेड कॉपी ट्रेडिंग सारखं असतं ना ते एक वन टाइम ट्रेड पडतो तो. नाही सर दोघांचं लिंकच नसेल ना सर. दोन हा. 25-25 चे दोन अलग असतील मग समजा सर. मग ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. जरा डिके इकडे तिकडे झालं तर काय प्रॉब्लेम नाही. एके टाइमला बसून आता कसं राहते सर मार्केट पेंडिंग ऑर्डरवर पडतात सर. ते काय ट्रेड सर. मग आता मी होते माझा भाऊ होते मित्र होते. आम्ही दोघांना 2 फंडेड अकाउंट घेतला. आम्ही दोघांना पेंडिंग ऑर्डर टाकून झोपी गेला ते रात्रीच्या ऍक्टिव्ह झाला मग समजा सर. मग तर अकाउंट ट्रेड ऍक्टिव्ह झाला म्हणजे त्याचं काय घेणं देणं सर एका टाइमला झालेलं सर. तसे बघा तसे 5-10 ट्रेड साठी हा नियम नाही आहे. 5-10 ट्रेड साठी असे जास्त म्हणजे 25-25 30-30 ट्रेड जर मॅच व्हायला लागले तर प्रॉब्लेम होणार. ओके बरं सर. बाकी काय $25 कसं आलं सांगता का थोडं? एक मिनिट. हा बोला. हॅलो हायडिंग रूल्स आणि काय सर फंडिंग फीस मध्ये हायडिंग रूल्स काय तर आहेत का नाही सर? हायडिंग रूल्स तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर दिसतील. ते चेक करून घ्या तेच तुम्ही. दाखवा ना सर. मी आता तुम्हाला हे दाखवलं की ह्या पद्धतीनेच रूल्स आहेत त्यांचे सगळे. हाईड मधले पण रूल्स सांगितले तुम्हाला. मी तुम्हाला चेक करून सांगतो नंतर. हा हाईड आणि हे जर रूल्स असतील तर मी तुम्हाला चेक करून पाठवतो. ओके $25 कसं आलं ते सांगा नाही थोडं. काय म्हणलं? पेआउट्स $25 हा काय पेआउटला काय प्रॉब्लेम येणार नाही. फंडेड पिप्स किंवा फंडेड नेक्स्ट घ्या. दोन्हीपैकी कोणतं पण घेऊ शकता. सगळ्यात स्वस्त म्हटलं तर फंडेड पिप्स आहे. ओके फंडेड नेक्स्ट असतं ते जरासं महाग आहे पण त्यांच्या सुविधा पण चांगल्या आहेत. म्हणजे बाकी तुम्ही 1 आणि 2 फेज पूर्ण केल्यामुळे तिकडचा बोनस पण मिळतो तुम्हाला. तुम्ही कितीचा पास केलाय सर फंडिंग टिप्स? मी फंडेड नाही वापरत. आम्ही डायरेक्ट एक्सनेस वापरतो. पहिला कधी तर केलाय का सर? पहिला 5,000चा एक केलेला आहे मी जुनं असतं. फंडेड नाही हे वापरत नाही मी. आम्ही डायरेक्ट ह्याचं वापरतो एक्सनेसचं. सर म्हणजे पेआउट्स मिळतील ना ते सर टायमाला? मिळतात काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी मग पहिले म्हणजे सर त्याला सध्याला ते फॉर्ट्रेस फंडिंग म्हणून माहिती आहे का सर? भरपूर काय काय आहे पण ह्या 2 फर्म मला माहित आहेत त्या चांगली आहेत. त्या पद्धतीने तुम्ही वर्किंग करा. कारण की माझ्याकडे जे स्टुडंट आहेत त्याचं $5,000 अकाउंट आहे. $410 त्याने विड्रॉल मारले आणि फंडेड नेक्स्टचे $10,000 विड्रॉल आहेत आपल्याकडे. $1 लाख अकाउंट आहेत आपल्याकडे स्टुडंटकडे. पेआउट तर येतील ना सर ते म्हणायचं सर. आम्ही म्हणजे 1-2 महिना ट्रेड केलो आमचा टाइम वेट सगळे वेस्ट नंतर पेआउटसाठी हे झालं तर येतं काय प्रॉब्लेम नाही. कारण म्हणजे आता रिसेंटली फॉर्ट्रेस फंडिंग म्हणून आहे सर. त्यांचं जास्त पेआउट नाही 2-3 महिना झालं. लईच खळबळ झालेली आहे सर त्यांची.
तुम्ही काय करा माहितीये का, हे फंडेड नेक्स्ट किंवा फंडेड पिप्स या दोघांपैकी कोणतरी बघा. या दोनच फर्म माझ्या हिशोबात आता सध्याच्या परिस्थितीत चांगलं आहे. ओके. हा सर. बाकी ज्यांना पण काय प्रश्न बोलायचा असेल त्यांनी मला पर्सनलला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे पहिल्यांदा. ज्यांना पण मेसेज करायचा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा. ठीक आहे. एक मिनिट, इथे नंबर देतो मी. तुमची काय प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. एक मिनिट, काय झालंय ना, हॅलो हॅलो, आवाज येते का बघा? येतोय सर. ओके ठीक आहे. एकच मिनिट, नंबर का टाईप होत नाही काय अँगल. ठीक आहे, मी तुम्हाला नंबर अपडेट करतो ग्रुपवर. ठीक आहे. ज्यांना पण पर्सनलला मेसेज वगैरे करायचा असेल त्यांना मी ग्रुपवर नंबर अपडेट करतो, त्यांना मेसेज करा. ठीक आहे. बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहेत का? हॅलो हॅलो, येतोय सर, आवाज येतोय. येतोय ना? ठीक आहे. ज्यांना पण आणि कोणाला प्रॉब्लेम असतील तर त्यांनी पर्सनलला मेसेज करा. आपण उद्याच्या सेशनला भेटू. ठीक आहे. ओके ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. उद्या सेशनला भेटू. गुड नाईट सर्वांसाठी. एक छोटा प्रश्न होता फक्त. बोला लवकर, फास्ट मध्ये. सर तुम्ही ते $25 कसं काढलं होतं ते? एक वेळेस सांगता का? $25 ना, 5,000 ला भागिले गेलं होतं 20 ने. ओके, म्हणजे तितका मग आपल्याला डॉलरचं घ्यायचंय 100, 50 डिवाइड बाय 20. हा, कितीचं घेणार आहे तुम्ही? मी जर समजा म्हणजे 10,000चं घेत असला तर त्याला डिवाइड बाय 20 करायचं का? म्हणजे आपला स्टॉक आपला लिमिट येईल. हा, 10,000 20 करायचं. 20 का करायचं? कारण की महिन्यामध्ये 20 दिवस असतात ट्रेडिंगचे. हा हा, बरोबर. किंवा टोटल 20 ट्रेड टाकायचे. 20 ट्रेड मध्ये तुमची अॅक्युरेसी समजते तुम्हाला. ओके ओके. हा, किंवा 2 महिने पण धरू शकता, म्हणजे 40 पण धरू शकता तुम्ही 20च्या ठिकाणी. म्हणजे जेवढ्या तुम्ही हळूवारपणे जाणार तेवढं फास्ट ते पास होतं, लक्षात घ्या. ओके. मग सर त्याच्यासाठी आपल्याला पहिले इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावं लागते का? इनिशियल इन्व्हेस्टमेंट जर 5,000चं घ्यायचं असेल तर मिनिमम $45 द्यावे लागतात. ओके. हा, आणि 10,000 असेल तर त्याच्यापेक्षा डबल, तिकडे त्यांच्या ह्याच्यावर असतं ते. ठीक आहे. ओके, चालेल. ओके चालेल, ठीक आहे. ओके, गुड नाईट सर्वांसाठी. उद्याच्या सेशनला भेटू आपण. गुड नाईट सर. हे माऊस अडकलाय.